हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? अजूनही ब्राच्या सेशन मध्ये गेल्यावर ए बी सी डी काय असतं हे कळत नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तत्पूर्वी तुमचं एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनल मध्ये स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मला एक गोष्ट नक्की सांगा की तुम्ही राईट साईडची ब्रा घालताय ना, आणि त्या ब्रामुळे जर तुम्हाला असं ओढल्यासारखं घट्ट आणि इथे राशेष खांद्यावर येत असेल तर तुम्ही अजिबात राईट साईडची ब्रा घालत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमचे बॅकचे स्ट्रॅप वरती जात असेल, चेस्टचा भाग खाली येत असेल तर ती तुमची राईट साईज नाहीये. राईट साईडची ब्रा कशी निवडायची हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. का तुम्ही अजून पण मला 32 ची द्या, मला 34 ची द्या, मला 36 ची द्या अशीच अजून मागताय, पण नाही होणार ती तुमची राईट साईडची. तुम्हाला तुमचा एक्झॅक्ट नंबर माहिती हवा. ट्रेडिशनल पद्धतीने काय व्हायचं ना, म्हणजे ट्रेडिशनली मी पण माझ्या मम्मी सोबत जायचे तुळशी बागेतला एकदा, एकदम अशा ब्रँडेड होजेऱ्याच्या ठिकाणी. पण तिथे काही चेंज करायला जागा नव्हती. तिथे त्यांनी स्लाइडमध्ये म्हणजे काचेच्या आतमध्ये जस्ट डिस्प्लेला ब्रा सगळ्या लावलेल्या असायच्या. मग त्यातली ब्रा तुम्हाला कोणती आवडते हे चूज करायचं आणि बघायचं. समजा एखादी मला आवडली पिंक लेडी, मम्मी म्हणायची ती पिंक लेडीची मला 34 ची द्या किंवा पिंक लेडीची 36 ची द्या. मग ते आतून आणायचे, आपण कापड वगैरे चेक करायचं, टाकायची एक खाकी कलरच्या एनव्हलप मध्ये टाकायचं, मग आपण घरी जायचं आणि मग घरी जाऊन पाहायची की ते आपल्याला व्यवस्थित येते का. हा, चेंजिंगचं वगैरे टायमिंग द्यायचे, 6 दिवस ते टायमिंग द्यायचे की तुम्ही चेंज करायला येऊ शकता. पण अरे, यायला जायला पैसे तर लागतात ना, वेळ लागतो सर्वात महत्वाचा. परत घरी जाणार आणि येणार कोण. मला ती त्यांची पद्धत तेव्हाच आवडत नव्हती, पण मी तेव्हा घालत नव्हते, त्यामुळे आपल्याला इट्स नन ऑफ अवर बिझनेस असं होतं. पण जेव्हा आपण घालायला लागलो तेव्हा मग राईट साईड कडे मी वळाले. ती कशी ते तुम्हाला सांगते. मी पण अभ्यास केला, आता तुम्हालाही तो अभ्यास सांगते. आता ब्राचं राईट मेजरमेंट कसं करायचं हेच तुम्हाला मी सांगणार आहे. यासाठी तुम्हाला घरातली नॉन पॅडेड नॉन वायर्ड ब्रा घालायची आहे. तुम्ही स्पोर्ट ब्रा पण वेअर करू शकता की जी फार कम्फर्टेबल आहे, तुम्हाला ती ब्रा तुम्हाला घालायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेस्टच्या खालचा जो भाग आहे त्याला बँड साईज असं म्हणतात, जिथे ब्राची खालची स्ट्रीप असते ती तुम्हाला मेजरिंग टेपने चेक करायची आहे. जर ती तुमची आली 32 तर तुम्हाला 32 लागते, ब्रा साईज तुमची 32 लागते. आता तुम्हाला चेस्टचा फुलेस्ट पार्ट बघायचा आहे, जिथे आपले कप्स असतात किंवा निप्पल्स असतात. तिथे तुम्हाला मेजरिंग टेप घेऊन तिथे तुम्हाला ती साईज मेजर करायची आहे. जर तुमची साईज आली 36 तर 30 आणि बँड साईज आहे 32, 36 तुमची चेस्टची फुलेस्ट साईज आली. तर डिफरन्स कितीचा येतोय 32 नंतर 33, 34, 35, 36 4चा डिफरन्स येतोय. म्हणजे तुम्हाला तुमची ब्राची साईज असणार आहे 32D. कळालं? नाही कळालं सांगते. ABCD म्हणजे 1 इंचाचा डिफरन्स असेल, म्हणजे बँड साईज माझा 32 आणि 1 इंच म्हणजे माझा चेस्टचा फुलेस्ट पार्ट आहे 33. मग मला ब्रा साईज कोणती लागणार 32A. जर 2 इंचाचा फरक येत असेल म्हणजे माझी बँड साईज 32 आणि चेस्टचा फुलेस्ट पार्ट आहे 34, तर मला 32B लागणार आहे. 3चा डिफरन्स येत असेल तर C, 4चा डिफरन्स येत असेल तर D. ABCD म्हणजे 1 इंच, 2 इंच, 3 इंच आणि 4 इंच. कळतंय? मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल. आता डिफरन्स किती आहे त्याच्यावरून तुम्हाला ABCDचं गणित समजणार आहे. शक्यतो 4चा किंवा 5चा डिफरन्स असतं. 5चा डिफरन्स असेल तर तुम्ही त्याला D म्हणता. D किंवा डबल D पण येतं. तुम्हाला काय करायचंय मी सांगते आणि तुम्हाला करायचंय. ज्या शॉपमध्ये चेंजिंग रूम असेल त्या शॉपमध्ये तुम्हाला इनरवेअर घ्यायचे आहेत. इनरवेअर म्हणजे ब्रा. आपण पॅन्टी तर अशी चेक करून नाही बघत आणि चेक करून बघूही नका, पण ब्रा तुम्हाला मस्ट आहे. तुमचा आवडीचा टी शर्ट, कुर्ती, तुम्ही कशावर कम्फर्टेबल आहात, रोजच्या जीवनात तुम्ही काय जास्त घालता ते घालून तुम्हाला जायचंय. तुम्ही जर कुर्ती वेअर करत असाल, टी शर्ट वेअर करत असाल, ते घालून तुम्हाला ब्राच्या शॉपमध्ये जायचंय आणि तिथे तुम्हाला तुमची आवडीची ब्रा निवडा. जसे कप साईज छान असतील आणि असे छान कप्स असतील त्याचे. ज्यांचे स्मॉल बस्ट असतात त्यांचे कप साईज अशी छान कर्व असेल तशी वाली ब्रा तुम्ही चूज करा. चेंजिंग रूम मध्ये जावा, वेअर करा, त्याच्यावरून टी शर्ट घाला, त्याच्यावरून कुर्ती घाला, छान दिसतंय का हे पहा तुम्ही या मिरर मध्ये, मगच घ्यायची घाई करा. अन्यथा घ्यायची घाई करू नका, कारण त्याच्यावरून तुमचं टी शर्ट किंवा कुर्ती येणं महत्वाचं आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये आपण तेच घालणार आहोत. ज्या साडी घालतात त्यांनी ब्लाऊज वेअर करा. छान दिसत असेल तर नक्की घ्या. आणि चांगले ब्रँड पण मी तुम्हाला सांगत आहे. शक्यतो मी म्हणजे शॉपिंग मॉलमधून घेते, कारण चांगले ब्रँड तिथे मिळतात. पण असं काही नाही, पण मला असं वाटतं, माझं असं मत आहे की तुम्ही इनरवेअर मध्ये चांगल्या ब्रँडमध्येच इन्व्हेस्ट करा. वेअर घातले की आपला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकच बूस्ट होतो.
येस, इट्स ऑल अप टू कॉन्फिडन्स. मग मला असं वाटतं चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करावं. मी पण आपली लोकल घालत होते अगोदर. त्याच्यानंतर मी हळूहळू व्हिडिओ पाहून किंवा इन्फॉर्मेशन घेऊन मैत्रिणींची वगैरे मग मी चांगल्या ब्रँडकडे वळाले. चांगले ब्रँड म्हणजे अमांते आहे, जॉकी आहे. मी सध्या ट्रायम्फची घालते. ट्रायम्फची ब्रा मी मला वाटतं 2.5 वर्षापूर्वी घेतली आणि जशीच्या तशी फिटिंग आहे. अगदी एक शिलाई पण नाही निघाली. त्या ब्राची किंमत ₹1600. वन ब्रा इज फॉर ₹1600. म्हणूनच म्हणजे चांगल्या ब्रँडमध्ये का इन्व्हेस्ट करा, महागडा असू दे, पण आपल्याला चांगला शेप देतं, आपला कॉन्फिडन्स बूस्ट करतं आणि इतके वर्ष टिकतं मेन म्हणजे. त्यामुळे चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा. शॉपर स्टॉप एक चांगला शॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अमांते, ट्रायम्फ, जॉकी अजून भरपूर अशा तुम्ही ब्रा ट्राय करा. टी शर्ट घाला. तुम्हाला आवडले की नक्की घ्या. तुम्हाला अजून काही कन्फ्युजन असेल तर ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला आवडेल सगळ्याचं सोल्युशन द्यायला. आणि व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅव अ नाईस डे.